टेट 2025 साठी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज ही आपण घेत आहोत, ज्यामध्ये 10, 7, 8 असे काही प्रश्न असतात। या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे ॲप्रॉक्सिमेशनचा। ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे होते अंदाजे मूल्य काढणे। अंदाजे मूल्य काढण्याच्या संदर्भात तुम्हाला माहीतच आहे की पॉईंट नंतर 5, 6, 7, 8, 9 असेल तर त्याच्या आधीचा एक वाढवून द्यायचा असतो। म्हणजे या ठिकाणी झाले 18 मल्टिपल बाय या ठिकाणी होणार आहे 4। आता ब्रॅकेट कंप्लीट प्लस या ठिकाणी बघा 25.05 आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फरक या 25 वर पडणार नाही, म्हणून 25 डिवायडेड बाय या ठिकाणी मात्र 5 होणार, देन वजा या ठिकाणी 32 चे 33 होणार इज इक्वल टू व्हॉट। आता कॅल्क्युलेट केलं की तुमचं डायरेक्टली आन्सर निघणार। या ठिकाणी 18 चूक किती होते तर 18 दुनी 36, 36 च्या दुप्पट 72 होते। सो 72 आपण लिहून घेतले प्लस या ठिकाणी भाग जर दिला तर 5 येतो, 25 भागिले 5 म्हणजे 5। सो या ठिकाणी 5 आपण घेतले मायनस 33 इज इक्वल टू व्हॉट। आता या ठिकाणी काय किती होणार आहे तर 77 मायनस 33 इज इक्वल टू किती येणार आहे 44। 44 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। थर्ड ऑप्शन राईट येते। सेकंड क्वेश्चन घेऊया। सेकंड क्वेश्चन आहे वेन डायग्रामच्या संदर्भात आणि वेन डायग्राम ह्या विचारल्याच जातात। सो पुस्तक, कागद आणि परिच्छेद खूप सोपा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी पुस्तक म्हणजे काय येतं बुक येतं, त्याच्यानंतर कागद म्हणजे या ठिकाणी पेज येणार आणि परिच्छेद म्हणजे या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे पॅराग्राफ। ओके। आता परिच्छेद कुठे असतो तर कागदावर असतो आणि कागदापासून पुस्तक बनवलेलं असते। म्हणजेच आपण हा मोठा राऊंड पुस्तकासाठी घेणार, त्याच्यानंतर कागदासाठी आपण त्याच्या आतमधला राऊंड घेणार आणि परिच्छेदसाठी आपण त्याच्या आतमधला राऊंड घेणार। याचा अर्थ असा की परिच्छेद हा कागदावर असतो आणि कागदापासून पुस्तक बनलेलं असते। याच प्रकारची वेन डायग्राम याच्याशी सुटेबल ठरते। सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। नेक्स्ट तिसरा प्रश्न सुद्धा अचूक मूल्य काढण्याच्या संदर्भात म्हणजेच अंदाजे मूल्य काढण्याच्या संदर्भात आहे। इथे असं सांगण्यात आलेलं आहे की अचूक मूल्य मोजण्याची गरज नाही आहे। सो आपल्याला सुद्धा याच पद्धतीने त्याचा आन्सर काढावा लागेल। 94.95 मल्टिपल बाय या ठिकाणी काय होणार आहे की या ठिकाणी जर बघितलं तर 95 होणार आहे मल्टिपल बाय या ठिकाणी 13 होणार आहे, कारण की 0.9 चा फरक पडला। त्या ठिकाणी 94 चे 95 झाले आणि इकडे 13 चे 13 राहिले, कारण की पॉईंट नंतर 0 आलेलं आहे। प्लस मित्रांनो या ठिकाणी याच्यावर काय करावं लागेल तर 36 करावं लागेल आणि अंडररूट मध्ये 36 म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट आपण लिहून घेणार आहोत 6 मल्टिपल बाय हे किती आहे तर 1 ने वाढवावं लागेल, या ठिकाणी 15 होणार इज इक्वल टू 53 इंटू अंडररूट मध्ये x। आता ह्या अंडररूट x चं बेसिक ठरते ते आपण पूर्ण बघणारच आहोत। या ठिकाणी याचा गुणाकार करूया, देन याचा गुणाकार करूया। 13 पंचे होते 65, हातचे आले 6, 13 9 117, 117 आणि 6 म्हणजे या ठिकाणी 123 येतं। सो 123 आपण लिहून घेतले, म्हणजे 1235 या ठिकाणी झाले। 13 पंचे 65, 6 आले, 13 9 117, 7 6 13 म्हणजे या ठिकाणी 123 प्लस 15 सकम किती होणार या ठिकाणी तर 90 होणार बरोबर 53 इंटू अंडररूट मध्ये x। याची बेरीज आपण करूया। तोंडी जर बेरीज केली तर या ठिकाणी 5 येतात, 9 3 असं या ठिकाणी 9 3 12 झाले, म्हणजे इथं 1325 या ठिकाणी आले। 1325 आल्यानंतर इज इक्वल टू 53 इंटू अंडररूट मध्ये x। हा जो 53 आहे इकडचा गुणिलेच इकडे ज्यावेळेस बरोबरचं चिन्ह ओलांडून जाते ते त्यावेळेस होणार आहे भागाकार, म्हणजे 53 आले। आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी भाग देण्यासाठी 53 आले म्हणजेच ही मूळ संख्या आहे का? मूळ संख्या जर असेल तर डायरेक्टच आपल्याला 53 ने भाग द्यावा लागेल। सो 2 3 5 7 11 13 म्हणजे तुम्हाला पाठ पाहिजे मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 म्हणजे आपण अलर्ट झालो की ही मूळ संख्या आपल्याला डायरेक्टलीच भाग द्यावा लागतो। ठीक आहे। सो या ठिकाणी 53 जर म्हटले तर त्याच्यावाली दुप्पट या ठिकाणी होणार, म्हणजे 2 चा भाग जाणार तर इथे येते 106 दुप्पट 53 दुप्पट 106 म्हणजेच या ठिकाणी 106 आपण वजा जर केले तर 6 चा 12 म्हणजे या ठिकाणी 24 राहिले। हे 24 याला अटॅच केल्यानंतर होतात किती 265, पुन्हा 53 चा 265 ला भाग द्यायचा, म्हणजेच या ठिकाणी 53 गुणिले 5 5 3 15 हा चालू 1 5 5 25 किती 24 म्हणजे थेट 5 ने भाग गेला, म्हणजे या ठिकाणी प्रॉपर भाग गेला तो म्हणजे 25 चा झालं।
आता देअरफोर लास्ट स्टेप्सवर आपण आलो, शेवटची स्टेप्स या ठिकाणी लिहितो की 25 बरोबर या ठिकाणी अंडररूट मध्ये x आहे. मित्रांनो या ठिकाणी बेसिक आहे. बेसिक असं आहे की अंडररूट मध्ये जी काही व्हॅल्यू आउटर पार्टला असेल म्हणजे बरोबरच्या चिन्हाची इकडे असेल तर त्याला कट करायचं आणि आतल्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे x बरोबर 25 चा स्क्वेअर डायरेक्टली आन्सर येते 625. 6 to 5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आन्सर आहे या ठिकाणी 625. ठीक आहे, म्हणजे पद्धतशीर तुमचा बेसिक सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. प्रत्येकच म्हणजे अप्रोक्सिमेशनच्या रूलनुसार पॉईंट नंतर जर का समजा 5 6 7 8 9 जर असेल तर आपण 1 न वाढवलेला आहे आणि जर नसेल तर आपण जशी ते ठेवलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट. IBPS पॅटर्ननुसार टेट 2025 साठी अतिशय व्हॅल्युएबल अशी टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याच्याले 5 पेपर सुरुवातीला तुम्हाला लगेच मिळतात आणि 5 पेपर शेड्यूलनुसार मिळतात. शेड्यूल असं आहे की 18 19 20 21 22. पुन्हा एकदा सांगतो की 18 19 20 21 आणि 22 हे 5 दिवस सलग सकाळी 8 वाजता 8 ते 10 ला तुमचेवाले पेपर असेल. हे शेड्यूलसाठी ठेवलेले होते. 10 पेपर मिळतात, त्यातले 5 पेपर तुम्हाला डायरेक्टली मिळतात आणि 5 पेपर हे शेड्यूलनुसार मिळतात 18 19 20 21 22 तारखेला. म्हणजेच 18 मे ते 22 मे पर्यंत हे एक शेड्यूल आपण पेपरचं ठेवलेलं आहे. फीज आहे मित्रांनो 200 रुपीज. जर तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्या टेस्ट मिळून जाईल. आणि ह्या टेस्ट खास करून व्हॉट्सअपवर मिळतात, त्याच्या लिंक असतात, त्या तुम्हाला मोबाईलवर सोडवता येतात आणि सोबतच लॅपटॉपवर सुद्धा सोडवता येतात. चला, सरळ रूप देण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे आणि त्याचे रूल्स तुम्हाला आलेच पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार की हा प्रश्न पूर्णच्या पूर्ण कशामध्ये येतो तर अंडर रूट मध्ये येतो. आता आपण त्याला सॉल्व्ह करूया. बघा, पूर्णच्या पूर्ण अंडर रूट मध्ये आहे म्हणजेच आपण असं काढलं आणि त्याला 8 चा स्क्वेअर किती तर 64 गुणिले 7 गुणिले 5 चा स्क्वेअर 25 वजा 175. सोपा प्रश्न आहे. आता आपण काय करणार की इथे मल्टिपल करणार सर्वाचं. 8 चा स्क्वेअर गुणिले 7 गुणिले 5 चा स्क्वेअर वजा 3 याचं मल्टिप्लिकेशन आहे वजा 175 आहे. देणं मग आपल्याला वर्गमूळ या ठिकाणी काढायला शिकायचं आहे. मग या ठिकाणी बघा, ठीक आहे, 728 2 7 42 246 डायरेक्टली तोंडी आपण गुणाकार केला पाहिजे. 728 2 7 42 सॉरी 728 2 7 42 न 2 44 होतात 448 गुणिले हे 25. आता हे गुणिले जर 25 आपण केले तर 25 चा पाडा आपल्याला पाठ पाहिजे. 25 8 होते 200 म्हणजे इथं 0 लिहिला, 20 हातचे असे बाजूला लिहून टाकले किंवा डोक्यामध्ये लिहिले. 25 चूक 100 100 आणि हे 20 म्हणजे 120. पुन्हा 12 असे डोक्यामध्ये ठेवले. 25 चूक 100 100 आणि हे 12 म्हणजे 112 आपण या ठिकाणी असे टाकले. याच्यातून वजा हे 175 आपल्याला मायनस करावं लागेल. आता सगळेच्या सगळे हे आपण अंडर रूट मध्येच केलेलं आहे. अजूनही आपण वर्गमूळाच्या बाहेर नाही निघालो. मग हे जर तुम्ही 175 करत असाल तर 200 मधून 175 गेले तर 25 राहतात. तर 11025 असं अंडर रूट मध्येच राहते. आता देअरफोर अंडर रूट मध्ये 11025 इज इक्वल टू व्हॉट 11025. मग याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं खूपच सोपं आहे मित्रांनो. जर हे 25 असेल तर ह्या 25 साठी 5 घ्यायचे, घेतले 5 आणि हे जे 110 आहे कोणत्या 2 क्रमागत संख्याचा गुणाकार येतो. पुन्हा लक्षात घ्या, कोणत्या 2 क्रमागत संख्याचा गुणाकार 110 आहे हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजेच हे येतं 11 गुणिले 10 गुणिले 11. काय तर 10 गुणिले 11. पहिले लहान घ्यायची नंतर मोठी घ्यायची. 11 10 110 होतात. म्हणजेच हे जे 10 आहे बरोबर इथं लावायची. याचा अर्थ असा की 10025 चा स्क्वेअर रूट हे 105 आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तर 100% 10 तर येणारच आहे, 5 किंवा 10. सो प्रॉपर आन्सर येते आपल्याला 105. 105 हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढे. टॉईस एक्स स्क्वेअर प्लस 11x प्लस 14 इज इक्वल टू 0. या प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला एस स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे हे काय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल, द्विघात समीकरणे जर असेल या ठिकाणी तर आपल्याला काही गोष्टी पाठच पाहिजे. ते म्हणजे त्यांनी फक्त मुळे विचारलेले आहे, कंपॅरिझन तर त्यांनी करायला विचारलंच नाही, म्हणजे खूपच सोपा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी
ए ची व्हॅल्यू किती आहे 2, बी ची व्हॅल्यू किती आहे 11 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 14. या भानगडीतच नाही पडायचं, फक्त एकच लक्षात घ्यायचं, मुळे जर काढायला विचारलं असेल तर प्लस प्लस जर असेल ना मित्रा, तर मुळामध्ये डायरेक्टली मायनस मायनस येते. मुळे काय येतात मायनस मायनस मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही, ऑप्शन क्रमांक डी येणार नाही. मी काय म्हटलं की इक्वेशन मध्ये जर प्लस प्लस असेल तर मुळे म्हणजेच काय होत असते, त्याला रूट्स म्हटल्या जाते. हे जे रूट्स आहे ते मायनस मायनस मध्येच येते, अपोजिट येते त्याच्यावाले डायरेक्टच. सो आपल्याला आन्सर एक तर बी आहे नाही तर सी आहे. फक्त आपल्याला आता कन्फर्म करावं लागते. आता कन्फर्म तर करावंच लागणार आहे, त्याच्या पलीकडे तर उपायच नाही. म्हणून मी त्याला कन्फर्म करण्यासाठी काय सांगतो ते लक्षात घ्या. हा 14 आणि 2 याचा करायचा गुणाकार, 14 2 28 लिहिले आणि असं गोल फाडायचं आणि हे जे 11 या ठिकाणी लिहायचे. आता फॅक्टर पाडायचे. असे फॅक्टर पाडा तुम्ही की गुणाकार त्याचा 28 झाला पाहिजे आणि बेरीज त्याची 11 झाली पाहिजे. मग 28 जर झाला तर माझ्या डोक्यामध्ये 728 आले. सो मी या ठिकाणी काय लिहिणार 7 आणि या ठिकाणी 4 लिहिणार. 7 काय झाले 28 आणि 7 आणि 4 किती झाले 11. गुणाकार 28 झाला आणि बेरीज जर 11 झाली असेल तर मग आपल्याला पाडलेले फॅक्टर हे या ठिकाणी राईट आहे. मग फॅक्टर्ससाठी या ठिकाणी जर प्लस प्लस असेल तर या ठिकाणी सुद्धा प्लस प्लसच राहते फॅक्टरमध्ये. आता हे झाले अवयव. आता अवयवावर विचार करू. मग या ठिकाणी x बरोबर आणि x1 बरोबर असे येतं. x बरोबर किती आले 7 आणि x1 बरोबर किती आले 4. मात्र मित्रांनो इथं भागिले 2 आहे, म्हणून इथं भागिले 2 आपण करणार आणि इथे सुद्धा भागिले 2 करणार. आता या ठिकाणी भाग काही देत नका बसू, कारण की या ठिकाणी बी नंबरचे आन्सर तुमच्याला डायरेक्टली आल्याच सारखं आहे. इथे याच्या अपोजिट मायनस असते, याच्या अपोजिट मायनस असते. याच्यावाला जर कॅल्क्युलेशन केलं तर 2 येते. म्हणजेच पहिली व्हॅल्यू आली, पहिलं मूळ आलं त्याच्यावाला -7/2 किंवा त्याला मायनस जर का एकदम परफेक्ट काढत असाल तर त्या ठिकाणी 3.5 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. -3.5 जर भाग दिला तर याच्यासारखा इथं भाग दिला, इथं भाग दिला, मात्र इथं भाग दिला नाही आणि याच्यावाला व्हॅल्यू आलेला आहे -2 झाला. म्हणजे प्रॉपर आन्सर तुमच्याला या ठिकाणी बी दिसून येते, सी आन्सर येणार नाही. जर समजा दोन्ही ठिकाणी जर वजावजाचे चिन्ह आले तर मग आपल्याला असं प्रॉपरली काढावं लागते. परंतु जर 4 ऑप्शन पैकी एकाच ठिकाणी जर मायनस मायनस आला तर डायरेक्ट त्याचे आन्सर मारायचं. ठीक आहे. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6वा प्रश्न आहे पत्ता संयोजनाच्या संदर्भात. काय म्हटलं जातं याला? पत्ता संयोजन म्हटलं जाते. पत्ता संयोजन अशा प्रकारचा प्रश्न 2022 मध्ये कधी कधी कोणाकोणाच्या शिफ्टला 10-10, 12-12 विचारले म्हणते. मग आपल्याला याचं स्वरूप लक्षात घ्यावं लागते की काय आहे. पहिले थोडंसं वाचायचं वरचं की 3 पर्यायामध्ये काही ना काही चुका आहे आणि एकच पर्याय राईट आहे, म्हणून एक सारखा असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. थोडंसं बाजूला होतं, थोडंसं तुम्ही पण बघा. मिस्टर विजय कुमार 21/3 सी टॉवर्स सनफ्लॉवर रेसिडेन्सी लोअर परेल मुंबई महाराष्ट्र 4000013. आता काय करायचं चुका शोधायच्या. पहिल्या याच्यात मला चूक शोधून आली ह्या पिनकोडमध्ये, सो हे येणार नाही. बी मध्ये सुद्धा चूक आपल्याला दिसते का कोणती? तर यस, हा जो 21/3 आहे तर इथं 4 आहे, इथे सुद्धा चूक आहे. पुन्हा आता सी आणि डी वरच कॉन्सन्ट्रेट करायचं, ए आणि बीचा विचारच नका करू तुम्ही. मग आणखी कुठे आपल्याला त्या ठिकाणी हे दिसून येते ते बघा. या ठिकाणी लोअर परेल आहे का नेमकं काय? कधी कधी पॉईंटची पण हे असते. आपल्याला वाटते की त्याच्यामध्ये एररच नाही, कधी कधी 2 ऑप्शन आपल्याला सारखे वाटतात परंतु ते चुकलेले असतात. सी मध्ये मुंबईच पाहिजे फक्त आपल्याला, परंतु त्या ठिकाणी एक्स्ट्रा नवी मुंबई असं दिलेलं आहे, म्हणून सी सुद्धा ऑप्शन या ठिकाणी चुकीचं ठरते. त्यांनी काय विचारलं की पत्त्याशी एकसारखा असणारा पत्ता विचारलेला आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी डी आन्सर द्यावा लागते. एवढा भयानक हा प्रश्न असतो, कधी कधी समजत नाही. हा पॉईंट जरी नसेल ना तरी सुद्धा आपल्याला त्याच्याला रॉंगच घ्यावं लागते. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारच्या प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि ती प्रॅक्टिस मी तुम्हाला पुरवतो जर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली असेल तर. ठीक आहे. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सरळ रूप द्यायच्या संदर्भात आहे. हा प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनचा. सिम्प्लिफिकेशनचे काही रूल्स ठरतात, त्या रूल्सनुसार तुम्हाला ते सगळं आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न खूपच सोपे असतात. नाही, सबसेल खोट आहे. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये वर्गमूळ दडलेलं असते, घनमूळ दडलेलं असते, घातांक असते, सर्ड म्हणजे करणी पण असते, फॉर्म्युलेचे क्वेश्चन्स असतात. म्हणजे एकंदरीत टक्केवारी सुद्धा कशा पद्धतीने काढायची हे सुद्धा या ठिकाणी असते आणि याच्यावर बेसिक सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आता हा बेसिकलीच प्रश्न आहे. कसा बघा, या ठिकाणी याचा भाग करून घेऊ, वजा x करू आणि या ठिकाणी याचा भाग करून याचा गुणाकार करू. आता बघा,
14 एक 14, 14 म्हणजे असं लिहून घेतो वाटल्यास. खरं तर ऑनलाईनचा पेपर असतो तर डायरेक्टच सोडायचं असते. 14 3 42 म्हणजे 300 लिहून घ्यायचे असते. वजा x बरोबर 8 7 56 म्हणजे इथं 7 आले. 56 भागिले 8 गुणिले 50. ऑनलाईनच्या एक्झामिनेशनचं एक तत्व असतं की जास्तीत जास्त व्हिज्युअली तुम्हाला काही स्टेप्स करायचे असतात. या ठिकाणी व्हिज्युअली स्टेप जर केली असती तर माझ्यावाले 300 आले असते. वजा x बरोबर इथं माझ्यावाले 7 7 5 35 म्हणजे 350 आले असते. एवढे इझी होतं ते. आता या ठिकाणी जर समजा इथे एक बेसिक आहे की बरोबरचं चिन्ह आणि वजाचं चिन्ह हे जर जवळजवळ आलेले असेल, बरोबरचं चिन्ह आणि वजाचं चिन्ह जर जवळ आलेलं असेल, त्याच्या मिडलचा पार्ट हा आउटरला फेकला जातो आणि आउटरचा पार्ट या ठिकाणी टाकला जातो. सो देअरफॉर 300 वजा 350 बरोबर x आपण म्हणू शकतो. x बरोबर मित्रांनो या ठिकाणी 50 येते की -50 येते? तर निश्चितच -50 येणार आहे. लहान संख्येतून मोठी संख्या काढली आपण, 350 मधून 300 काढले तर 50 आले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 50 येते. x बरोबर 50 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. बी केअरफुल रहा. मायनस की प्लस, प्लस की मायनस? यस, वजा 50 या ठिकाणी आपल्याला आन्सर आलेला आहे. 8वा प्रश्न आपण घेऊ. हा पण वेन डायग्रामशी रिलेटेड प्रश्न आहे. फोकस करायचा. वेन डायग्राम, वेन क्लासिफिकेशन आणि वेन डायग्रामशी रिलेटेड असणारा चॅप्टर म्हणजे सिलोजिझम, तर्क व अनुमान सर्वच आपल्याला प्रॅक्टिस होणार आहे. कुत्रे, मांजरे आणि पाळीव प्राणी या प्रश्नामध्ये बरेच जण चुकतात. इथं ऑप्शन आले नाही परंतु मी ऑप्शन काढून देतो तुम्हाला. या ठिकाणी हे ऑप्शन घ्या पहिलं. दुसरं ऑप्शन आपण असं घेऊ. तिसरं ऑप्शन आपण या ठिकाणी असं घेऊ. हां, चौथं जे ऑप्शन आहे आपण समजा असं घेऊया, असं आणि असं. हे 4 ऑप्शन आहे. कुत्रे, मांजरे आणि पाळीव प्राणी. कुत्रे म्हणजे डॉग्स, मांजरे म्हणजे कॅट्स आणि पाळीव प्राणी म्हणजे पेट्स. ओके, पेट आहे ते. आता पाळीव प्राण्याचा एक मोठा गोल तुम्ही काढणारच आहे. म्हणजे हा एक सर्वसमावेशित पाळीव प्राणी आपण असं म्हणणार आहोत. पाळीव प्राणी ठीक आहे. पेट तर असे येणार आहे, त्याच्यामध्ये सगळी इन्क्लूड होणार का? हां, आता कुत्रा सुद्धा पाळीव प्राणी आहे म्हणून मी असा टाकला आणि मांजर सुद्धा पाळीव प्राणी आहे म्हणून असं टाकलं. मी पूर्णतः चुकलो. कारण की याचा अर्थ असा होते की कुत्रे आणि मांजरे, आणि हे आपण बघता क्षणी घाईघाईत आन्सर असंच देतो. सर्व कुत्रे पाळीव प्राणी आहे आणि सर्व मांजरे पाळीव प्राणी आहे असा त्याचा उल्लेख होतो. कशाचा उल्लेख होतो? सर्वचा उल्लेख होतो. म्हणून सर्वचा उल्लेख जनसामान्यमध्ये नाही आहे ना. सर्व कुत्रे कुठे काय पाळीव प्राणी आहे? जंगलामध्ये सुद्धा कुत्रे असतात. सर्व मांजर पाळीव प्राणी आहेत का? रानबोक्या, रानमांजर, हां, खवले मांजर हे पाळीव प्राणी आहे का? नाही. तर काही असतात काही नसतात. म्हणून यालाच थोडंसं मॉडिफाय करावं लागतं. असं याला पाळीव प्राणी लिहायचं, पाळीव प्राणी. ओके, आणि या ठिकाणी असा आणि असा काढायचा. काही असतात काही नसतात म्हणून या ठिकाणी कुत्रे, या ठिकाणी कुत्रे आणि या ठिकाणी मांजरे तुम्हाला लिहावं लागेल. म्हणून सेकंड नंबरचे डायग्राम हे राईट येते. अशा पद्धतीने आपण 8 प्रश्न घेतले. कधी आपण 7, कधी 5, कधी 10, कधी 15, कधी 20 अशा प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करून घेत आहोत. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला खरंच आवडत असेल ना माझे व्हिडिओ तर लाईक करत चला प्रथमदर्शनी. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की टेटमध्ये आपल्याला जास्त मार्क्स मिळाले पाहिजे तर माझं स्टडी मॅथ नावाचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.